नांदेडमधील माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांना भाग्यनगर पोलिसांनी ताब्यात घेतले। या कारवाईमागे आमदार बालाजी कल्याणकरांचा दबाव असल्याचा आरोप बाळासाहेब देशमुखांनी केला आहे। शुक्रवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता। शिवसेनेतील बंडखोरांना शांत करणं हे प्रमुख आव्हान या उमेदवारांसमोर असणार आहे। ऐन निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेंसमोर हे आव्हान उभं ठाकलं असून शिवसेनेमध्ये मुंबई महानगरपालिकेसाठी 30 जणांनी बंडखोरी केली असल्याचं सुद्धा उघड झालं आहे। मुलाला उमेदवारी न मिळाल्यानं आमदार प्रकाश सुर्वे नाराज झालेत। राज सुर्वे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सांगितल्यानंतर संपूर्ण सुर्वे कुटुंबाशी कोणाचाच संपर्क होत नाहीये। स्थानिक महायुतीच्या उमेदवारांनी प्रकाश सुर्वे यांची तक्रार केल्यानं पक्षश्रेष्ठी सुर्वेंवर नाराज झाल्याची सुद्धा चर्चा आहे। कळवा खारगाव मतदारसंघातील माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली नाहीये। नाराज राजेंद्र साप्ते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन त्याची भेट सुद्धा घेतली। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारपर्यंत मुदत असून ठाण्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून येण्यासाठी पक्षाची खलबत सुरू आहे। याबाबत एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक सुद्धा पार पडली आहे। नाशिक मनपा निवडणुकीमध्ये भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। मंत्री गिरीश महाजनांचे 2 कट्टर समर्थक आमने सामने लढत असून सुधाकर बडगुजरांच्या मुलाविरोधात अपक्ष लढत देणाऱ्यावरती मुकेश शहाणे ठाणे। नांदेड महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपनं आपला जाहीरनामा प्रकाशित केलाय। नांदेडमध्ये जाहीरनामा प्रकाशित करणारा भाजप पहिला पक्ष ठरलाय। या जाहीरनाम्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारची कामं सुद्धा दाखवण्यात आली। तिकीट न मिळाल्यानं नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना शांत करताना भाजपला अडचणींचा सामना करावा लागतो। पक्षाच्या उमेदवार निवडणुकीमध्ये सुधारणा करू असा विश्वास मंत्री आशिष शेलारांनी कार्यकर्त्यांना दिला। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अनगरच्या राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उज्ज्वला यांनी प्राजक्त पाटील यांच्या नगराध्यक्षपदाच्या संदर्भामध्ये पुन्हा याचिका दाखल केली आहे। प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांच्या शपथपत्रामध्ये अनेक त्रुटी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला। तिकीट वाटपाचा वाद संपलेला असून सुद्धा प्रदेश भाजपकडून जी यादी आलेली आहे त्याप्रमाणे एबी फॉर्म दिलेले आहेत असं स्पष्टीकरण नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिले आहे। राजकारणातल्या हालचालींना वेग आला असून ठाकरेंमध्ये महत्त्वाच्या बैठकीमध्ये संयुक्त जाहीरनाम्यावर प्रामुख्याने चर्चा झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर बंडखोरांना शांत करण्याचं मोठं आव्हान आहे। शुक्रवारी अर्ज माघारी घ्यायचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे शिंदे अर्ज मागे घेण्यासाठी बंडखोरांची समजूत काढतात। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा पुन्हा एकदा डंका पाहायला मिळाला। पहिल्याच दिवशी 2 उमेदवार बिनविरोधपणे विजयी झालेत। प्रभाग क्रमांक 14 अ मधून प्रकाश भागानगरे तर प्रभाग क्रमांक 8 मधून कुमार वाकळे हे बिनविरोधपणे निवडून आले। मुंबईमध्ये समाजवादी पक्षाकडून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली। उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या मुंबईमध्ये राहणाऱ्या उत्तर भारतीयांसाठी खास प्रचार सुद्धा केला जाणार आहे। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपच्या माध्यम कक्षाचं उद्घाटन झालं। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हे उद्घाटन संपन्न झालं। बारामतीच्या नवीन नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारला। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आणि बारामती नगर परिषदेच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत सचिन सातव यांनी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे। मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांवर थेट टीका केलेली आहे। पुण्याचे पालकमंत्री म्हणतात गुन्हेगारी संपली पाहिजे, पण त्यांनी पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत पुण्यामध्ये सगळेच कसे उमेदवार दिले ते तुम्ही पाहताय अशी खोचक टीका त्यांनी केलेली आहे। शिवाय त्यामुळे पुण्यातील गुन्हेगारी 100% वाढणार आहे असं सुद्धा मोहोळ म्हणाले। नागपुरातील कथित धर्मांतरण प्रकरणी योग्य कारवाई होईल असा विश्वास महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरे खान यांनी व्यक्त केलाय। अल्पसंख्याक व्यक्ती चुकीचं काम जर करत असेल तर त्याच्यावरती कारवाई होईल अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी यावेळी दिलेली आहे।
कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे 3 उमेदवार बिनविरोधपणे विजयी झाले. प्रभाग क्रमांक 24 मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी हे शिवसेनेचे 3 उमेदवार बिनविरोधपणे निवडून आले. येवला नगरपालिकेचे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारींसह इतरही नवनिर्वाचित नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्टार प्रचारक आणि माजी खासदार समीर भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. शहरातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देण्यास प्राधान्य असल्याचा निर्धार नगरसेवकांनी घेतला आहे. मीनाक्षी शिंदेंनी शिवसेनेतील जबाबदारीच्या पदाचा राजीनामा दिला होता. ठाण्यातून उमेदवारी मिळाल्यानंतर मीनाक्षी शिंदेंची नाराजी दूर झाली. एकनाथ शिंदेंनी परिस्थिती समजून घेतली आणि उमेदवारी दिली अशी प्रतिक्रिया मीनाक्षी शिंदेंनी दिलेली आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांना तिकीट न मिळाल्यानं उमेदवारांनी आंदोलन केलं. रामटेकडीजवळ इच्छुक उमेदवारांनी खाली डोकं वर पाय आंदोलन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे एकूण 10 उमेदवार आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. जळगाव महानगरपालिकेमध्ये शिवसेना शिंदे गटानं उमेदवार बिनविरोधपणे विजय करण्याची हॅट्रिक केली. प्रभाग क्रमांक 9 मधून प्रतिभा देशमुख यांनी बिनविरोध या निवडून आलेल्या आहेत. एकाच दिवसामध्ये शिंदे गटाचे 3ही उमेदवार बिनविरोधपणे विजयी झाल्यानं जल्लोष सुद्धा साजरा करण्यात आला. जळगाव महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 9 मधून शिवसेनेचे उमेदवार मनोज चौधरी हे बिनविरोधपणे निवडून आलेले आहेत. महानगरपालिकेबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. मनोज चौधरी हे पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे निकटवर्ती आहे. धुळे मनपा निवडणुकीमध्ये भाजपची 3री जागा बिनविरोधपणे निवडून आलेली आहे. प्रभाग क्रमांक 17 मधील महिला उमेदवार सुरेखा उगले या बिनविरोधपणे निवडून आल्यात. या आधीच धुळ्यामध्ये भाजपच्या 2 महिला उमेदवारांचा बिनविरोधपणे विजय झालेला आहे. भिवंडी महानगरपालिकेमध्ये सुद्धा भाजपनं खातं उघडलेलं आहे. प्रभाग क्रमांक 17 मधून भाजपचे उमेदवार सुमित पाटील बिनविरोधपणे निवडून आलेत. सुमित पाटील हे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे आहेत. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये महानगरपालिकेप्रमाणे महायुती होत असेल तर ठीक आहे, नाहीतर मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय आमच्यासमोर खुला असल्याचं भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी सांगितलं. चंद्रपुरात तिकीट न दिल्यामुळे किशोर जोरगेवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये मोठा वाद झाला. अजय सरकारवर 20 गुन्हे दाखल असल्याचं म्हणत जोरगेवारांनी तिकीट नाकारलं, तर जोरगेवार आणि त्यांच्या मुलाचा खरा चेहरा जनतेसमोर आणणार असल्याचा दावा अजय यांनी केलेला आहे. जितकी मिरची ठाकरे गटाला उत्तर भारतीय महापौरांमुळे लागली तितकी मिरची बुरखेवाली महापौर बनेल म्हणून का लागली नाही, असा सवाल केंद्रीय मंत्री नितेश राणेंनी ठाकरेंवर निशाणा साधत केला. कुलाबा विधानसभेतील 6 जागांवर भाजपमध्ये कोणतीच बंडखोरी राहिलेली नाही अशी माहिती राहुल नार्वेकरांनी दिली आहे. जे नाराज होते त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांची समजूत काढली अशीही माहिती त्यांनी दिलेली आहे. पहलगामचा हल्ला धर्म विचारून झाला नव्हता असा दावा करणाऱ्या पूजा जाधव यांचं वक्तव्य त्यांनाच भोवलेलं आहे. पुणेकरांच्या संतापानंतर पूजा जाधव यांना उमेदवारी सोडावी लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी भाजपचे इतरही कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते. वर्धा नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुधीर पांगोळ यांनी पदभार स्वीकारलाय. नगर परिषदेच्या श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात पदग्रहण सोहळा संपन्न झाला. आपलं शहर आपली जबाबदारी अशी सर्वसमावेशक भूमिका राबवायची अशी प्रतिक्रिया पांगोळ यांनी दिलेली आहे. अमरावती शाळेच्या परिसरामध्ये येणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी शिक्षकांवरती दिल्यानं बच्चू कडू आक्रमक झाले. शिक्षण विभागानं घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अन्यथा शिक्षण मंत्र्यांच्या घरातच कुत्रे सोडू असा इशारा बच्चू कडूंनी दिला. महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून प्रचाराचे विविध फंडे वापरले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही महापालिकेसाठी प्रचार करणार आहेत. काही ठिकाणी प्रचार सभा, प्रकट मुलाखती, तर काही ठिकाणी समाजातील विविध घटकांसोबत ते संवाद सुद्धा साधणार असल्याचं बोललं जात आहे.
पुण्यामध्ये उमेदवारांना चक्क प्रतिस्पर्ध्याच्या एबी फॉर्मच खाऊन टाकलाय असा दावा करण्यात आला। धनकवडीच्या सहकार नगर परिसरातली ही घटना आहे। या प्रकरणी शिवसेनेचे उमेदवार उद्धव कांबळेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मी फॉर्म खाल्लाच नाही असा दावा सुद्धा उद्धव कांबळेंनी केला। पक्षनिष्ठा सर्वात महत्त्वाची असं म्हणत नागपुरातील भाजपच्या माजी महापौरांनी चक्क पतीचं घर सोडलंय। तिकीट न मिळाल्यानं पती विनायक डेहनकरांनी बंडखोरी केली होती, तर पतीनं अपक्ष उमेदवारी मागे घ्यावी म्हणून माजी महापौर अर्चना डेहनकरांनी माहेर गाठलं।